कारण जसा अफजल खान शामियानाच्या आत आला आणि अफजल खानानं जसं शामियानात आजपर्यंत न बघितलं हिरे माणिक मोती बघितलं, विसरून गेला नेमकं आपण आलोय कशासाठी. मानसिक खच्चीकरण केलं. माहितीये, बोकडाला कापडाच्या अगोदर त्याला गवताचा निवद दावला जातो. महाराजांनी याला हिरे माणिक मोतकेचा पहिल्यांदा निवद दावला. आणि महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी निघाले. बायको मरून फक्त 15 दिवस झालेत. महाराज नाही म्हणाले तानाजी मालुसरे यावेळी तुम्ही जावा, जिल्हा मध्यवर्ती बँकेत बघतो तुमच्या. आई महाराज स्वतः निघाले. महाराजांनी डोक्यावरती जिरेटोप घातलाय, महाराजांनी अंगामध्ये चिलकत घातलंय आणि हातात मराठी वाघांचं हत्यार वाघनं घातलं, सह्याद्रीच्या वाघानं. आणि सह्याद्रीचा वाघ अफजल खानाच्या भेटीला आज ते कदम खाली आला. पहिल्यांदा एक सैनिक भेटला महाराजांना, त्याचं नाव जीवा. अहो ज्याच्यावरती जीव महाराजांचा न्हावी समाजाचा होता, जीवाजी महाले. राजे म्हटले जीवा येतो सोबत. हा येतो की राज. अरे जीवा घावलास ना जागेवरती मरशील. मरतो. येशील. येतो. अनेकांनी महाराजांना सोबत दिली हो. महाराज म्हणाले जीवाजी जर घावलात तर बायका पोरांचं तुमचं काय होईल. जीवाजी महाले म्हणाले राज हे पाणी सोडतो मी माझ्या वतनावरती, राज हे पाणी सोडतो मी माझ्या बायका पोरांवरती. राज हा जीवा तुमचा, हा जीवा स्वराज्याचा. राज म्या मेल्यानंतर ज्या हाडातनं जगदंब आणि शिवाजी नाव ऐकू येईल राज, ती हाडं या जीवाजी महाल्यांची समजा. निष्ठा. आणि महाराजांनी जीवाजी महालेंना सोबत घेतलंय का. उत्कृष्ट दांडपट्टा चालवतो. महाराजांनी जीवाला सांगितलं जीवा हे बघ तू माझ्याकडे नाही बघायचं. जीवा तू आत गेल्यावरती अफजल खान नाही बघायचा. जीवा तू फक्त आत सय्यद बंडा बघायचा. जीवा यदा कदाचित सय्यद बंडानं माझ्यावरती वार केला तर त्याचा वार व्हायच्या अगोदर तुझ्या वारानं त्याचा दांडपट्टा खाली पडला पाहिजे. जीवा तू फक्त सय्यद बंडा बघायचा. आणि दुसरा माणूस घेतलाय संभाजी कावजी, बॉडीगार्ड महाराजांचा. त्याला सांगितलंय संभाजी तू मला नाही बघायचं, तू सय्यद बंडा नाही बघायचा, तू फक्त अफजल खान बघायचा. यदा कदाचित माझं काही बरं वाईट झालं तर तुझ्या तावडीतनं अफजल खान वाचता कामा नये. प्रचंड प्लॅनिंग केले महाराजांनी. आणि महाराज अफजल खानाच्या भेटीला आज ते कदम शामियानाच्या जवळ आले. महाराजांनी एकदा प्रतापगडाला शेवटचं बघितलं. महाराजांनी आई जगदंबेला कवड्याच्या माईला हात घातले आणि आईला सांगितलं आई लेक जातोय बर का. लेकाच्या अंगावरती असाच आशीर्वाद असू द्या बर का. आपल्या मावळ्यांना माहिती नव्हतं गेल्यावरती यायचं का नाही. गेल्यावरती मृत्यू तय होता. मावळ्यांना डोळं भरून बघून घेतलं. तानाजी बाजी यसाजी हातामध्ये समशेर घेऊन मागं होते. महाराज इथं उभारले, साईडला सगळे सैनिक उभा होते. पण सैनिकांच्या डोळ्यात जसा जसा महाराजांचा एक पाऊल शामियानाकडे जात होता सैनिकांच्या डोळ्यात पाणी येत होतं. का काही झालं तरी चालेल, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंद्याला काय नाही झालं पाहिजे. महाराजांचा एक पाऊल शामियानाच्या आत टाकला. महाराज शामियानाच्या आत गेले. मावळ्यांना महाराज दिसायचे बंद झाले. सर्र करला तानाजींच्या डोळ्यात पाणी आलं. राजा आत गेल्यात काही होऊ दे, जीवाचं रान करू, पण महाराजांच्या अंगाला हात नाही लावू देणार. प्रत्येकाने शपथ घेतली. मावळ्यांचा एक नियम आहे, आम्ही चुकून मुंगीच्या वाट्याला जात नाही, पण यदा कदाचित आमच्या वाट्यावर कोणी आलं तर आम्ही त्याच्या वाट्यावर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाट्यावर परतत नाही. आमच्या मावळ्यांचा इतिहास आहे. आणि अफजल खानानं या शिवरायांना बघितलं ना, अफजल खान उठून उभा राहिला आणि त्याच्या वकिलाला म्हणतोय क्यू रे शिवाजी सुना था क्या यही क्या और शिवाजी. आणि वकिलानं मान डोलवली, हा हुजूर ये ओ शिवाजी दख्खन का चुवा आ गया आज. उठून उभा राहिला आणि अफजल खान म्हणतोय ओ शिवाजी राजे आओ, बहुत सुना है तुम्हारे बारे में, आओ हमारे पास, गले लग जाओ. आणि आज ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ जायला निघाले. मावळ्यांचा श्वास थांबला होता.
वादळ सुद्धा थांबलं होतं, वारा निशब्द झाला होता. का? सह्याद्रीचा वाघ आता एक डाव नवीन आखत होता. आणि अफजल खानानं महाराजांना आलिंगन दिलं. पहिलं आलिंगन यशस्वी झालं. अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं. अफजल खानानं हातातली कट्यार बाहेर काढली, महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला. महाराजांना दगा जाणवला. महाराजांनी हातातली वाघनखं काढली, कुपसल्या अफजल खानाच्या पोटात आत 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 गेली. आई जगदंबेचा उदो झाला. अफजल खान ओरडला, हे अल्लाह! अफजल खानाला जागीच ठार फाडला. हे फाडल्याबरोबर अफजल खानाचा आवाज ऐकल्याबरोबर अफजल खानाचा सरदार सय्यद बंडा आत आला. सय्यद बंडानं आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं राजांवरती वार करणार. तोपर्यंत राजांचा जिवा आत आला. जीवानं आपला दांडपट्टा काढला आणि राजांवरती वार व्हायच्या अगोदर जीवानं आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंड्याचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास पुटपुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. महाराज बाहेर आले. महाराजांनी सैनिक मोजले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14वा होता ह्यो संभाजी कावजी. अफजल खानाचं मुंडकं हातात घेऊन उभारला होता महाराजांचा सरदार. महाराज म्हणाले, संभाजी हे कशाला आणलत? संभाजी म्हणला, महाराज तुम्ही वाघनख्या कुपसल्या, बेन मरते का ना कोणाष्ट आणलं का आपण म्हणला येताना. महाराज म्हणाले, संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलं? उद्या तुमच्या आईवडिलांवरती काय झालं असतं तर तुम्हा आईवडिलांना आम्ही काय जबाब दिला असता. सैनिकांची त्या सैनिकाबरोबर त्यांच्या आईवडिलांची काळजी करणारा राजा, एकमेव राजा, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पोरांनो, बराच वेळ झालं बोलतोय. आज तलवारीचा जमाना गेलाय. आता कशाचा जमाना आहे? पेनचा जमाना आहे. पोरांनो, आपण शिकलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात की शिक्षण हे काय आहे? वाघिणीचं दूध आहे. आणि जे पोरगं वाघिणीचं दूध पितं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पोरांनो, शिकलं पाहिजे. आज आमच्या पोरांचा वेळ कुठं झाला? कट्ट्यावरती बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या आणि एखाद्याने आता राजकीय चालला की त्याच्या पाठीमागं की जय म्हणायचं. म्हणजे पुढं प्रेत चाललंय का आणि यात्रा चाललाय ह्याचं काय नाही. कानावरती की पडलं की या बेण्यानं जय म्हणायचंच. आज यूपीवाले, आज फर्निचरमध्ये सगळे यूपीवाले आहेत, हॉटेलवाले सगळे बाहेरचे आहेत, सगळे कामगार बाहेरचे येऊन काम करतात. आमची पोरं काय करतात? आमची पोरं फक्त कट्ट्यावर बसायचे. ह्याचा भाऊ काय करतोय, ह्याचा आजा काय करतोय, ह्याच्यातच आपली जिंदगी झाली. पोरानं जर नाही शाळा शिकलात तर उद्या ताईनो तुमच्या बाजार सावंगीच्या 4-5 पोरी एकत्र येणार आणि गाडीमध्ये बसणार आणि म्हणणार उद्या नवरा बघायला जायचं आहे. अहो बघा की, आज 10वीत पहिला क्रमांक कुणाचा आहे आपल्याकडं? बाजू घे तू, होय तर म्हणा घे. कुणाचा आहे? मुलींचा. 12वीत मुलींचा. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? महिला, मुलगी. हे कार्यकर्ते गेलो कुठं? बेण्यान जर नाही शाळा शिकलात तर या 4-5 पोरी एकत्र येणार, गाडीमध्ये बसणार, उद्या नवरा बघायला जायचं आहे. तुमचा भाऊ कुठचा दारात रांगोळी बिंगोळी काढत असणार. तुम्ही आत थांबायचं, मग आत येणार सूटबूट घालून, आत पायावरती पाय ठेवून बसणार. तुम्ही आतनं कांदेन पोहे घेऊन बाहेर यायचं. मग प्रश्न विचारणार, काय रे नाव काय तुझं? तुम्ही लगेच सांगायचं सुमित. सुमित कोणा नाही तर इथला सुमित नाही, बाहेरचा सुमित. मग तुम्ही लगेच सांगायचं सुमित. मग दुसरा प्रश्न विचारणार, कान देऊन ऐका, लय महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. ह्या विचारणार, काय रे स्वयंपाक बिपाक जमतो का नाही? लेका हो होय म्हणला तर तुमची गाडी पुढे जाणार. का? पोरांनो, आपण शिकलं पाहिजे. जर पोरांनो नाही शाळा शिकलात, तुमच्याकडे बैल बाजार भरतो का काका? कुठे भरतो? हा, कुठल्या गावात? तुमच्याच गावात भरतो ना? कुठला वारी असतो? आजच होता का? जरा उशीर झाला मला यायला. पुढच्या बैल बाजाराच्या शेजारी जर पोरं आपली गावातली नाही शिकली काका, बैल बाजाराच्या शेजारी काकूनो आपल्या पोरांचा बाजार एक दिवस भरावा लागणार. इकडं कुठं तर MA BEd टोनगा इकणी आहे 50,000 रुपये, BA BEd 30,000 रुपये, 12वी नापास तसाच न्या, 10वी नापास खुट्ट्या सकट न्या. म्हणजे पहिला आपण बैल देवाला सोडत होतो माहिती आहे का? काही दिवसांना आपली जित्राप देवाला सोडायला लागणार आहेत. आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येतात.
काय झालं, पोरांना आपण शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण असेल तर जगात आपल्याला किंमत आहे. खिशात पैसा असेल तर मित्र आपल्यासोबत फिरतात, खिशात पैसा नसेल मित्र आपल्याला विचारसुद्धा नाही. आपल्याकडे पहिल्यांदा धनसंपत्ती असली पाहिजे. महाराजांनी आग्र्याची ज्यावेळी औरंगजेबापासून स्वाभिमानाने सुटका करून घेतली त्यावेळी महाराजांनी सुरत 2दा लुटली, कारण महाराजांना माहिती आहे पैशाचं महत्त्व काय आहे ते. पण ताईनो, मी तुमची बाजू घेतो याचा अर्थ असाही नाही की तुम्ही कशाही वागाल. ताईनो, आयुष्यात शाळा नाही शिकलात तरी मला चालेल, आयुष्यात मोठ्या नाही झालात तरी मला चालेल, पण आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका की तुमच्या एका चुकीमुळं परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल. एवढी गोष्ट करू नका. अहो काय लागतं, 1-2 कंपनीचे मालक व्हा, एक दिवशी आई वडिलांना गाडीत बसवा, घेऊन जावा. तो कंपनीचा वॉचमन तुमच्या आईला न वडिलाला बघून असा सॅल्यूट मारेल तर तुमच्या आईच्या न वडिलाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद तो जगातला सगळ्यात मोठा आनंद असेल. त्यासाठी आपण जगलं पाहिजे. आणि पोरांनो, नोकरी 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 ते सोडून द्या, आता उद्योगात या, व्यवसायात या. आमची असे एकदा आम्ही वर्गात बसलो होतो आणि सर आमचे आले. सर म्हणाले की सुदर्शन तुला काय व्हायचं आहे? म्हणून चांगला वक्ता व्हायचा. आदेश तुला मला इंजिनियर व्हायचं आहे. ओंकार तुला मला डॉक्टर व्हायचं आहे. मागच्या भागावरती एक पोरग बसलेलं. सर म्हणले तुला काय व्हायचं आहे? पोरग दान करणं उठलं. म्हटलं सर मला मार्केटिंगमध्ये कलियल करायचं आहे. बेण्याला र बोलतात, बोबडे बेन ती, मला मार्केटिंगमध्ये कलियर करायचं आहे. सर म्हणलं बेट्या तुला र बोलता येत ना, दुसरं काहीतरी कर. पोरग दान करणं उठलं. म्हणलं सर केलं तर मार्केटिंगमध्ये कलियर करण्यानंतर शिकणार नाही. म्हणला सर म्हणलं तुला काय करायचं आहे ती कर. दुसऱ्या दिवशी सर 100 रामायणाच्या प्रती घेऊन आले आणि प्रत्येकाला सरांनी 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि म्हणलं का वर्षभर वाटायचं, आठवडाभर वाटायचं, मला कळेल ह्या किती संपतात, कुणाकडे किती मार्केटिंगचं टॅलेंट जास्त आहे. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, चालणारी पोरं 100 प्रती सहज विकू. आठवडा गेला, परत असं बसलो. सरांनी विचारलं सुदर्शन तुझ्या किती? 50. आदेश तुझ्या 40. सुमित तुझ्या 20. 70 प्रतीच्या वर एकाची प्रत विकली गेली नव्हती. मागच्या भागावरती जे बेनं बसलेलं सर त्याच्यापाशी गेले, बोबडं ते. सर म्हणलं तुझ्या किती प्रती विकल्या गेल्या? बेनं दान करणं उठलं. सर 100च्या 100 प्रती विकल्या गेल्या. सर म्हणलं काय केलंस? कुठलं पुस्तक वापरलंस? कुठली स्ट्रॅटेजी वापरलीस? काय केलंस? काय नाही सर. अरे काय केलंस मग? कशा विकल्यास? काय नाही सर. लोकांच्या दालात जायचं, बेल वाजवायची. बेल वाजवली की सर लोक बाहेर यायचे. लोक बाहेर आले की त्यांच्या हातात ठेवायचं लामाईन आणि म्हणायचं लामाईन विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून दाखवू नको, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं स्ट्रेंथ आहे की विकनेस आहे? स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. ती ताकद आपण स्वतःची ताकद बनवली पाहिजे. आज अनेक भाऊ आहेत इथं, छातीवरती हात ठेवून सांगतो, इथं बसल्या अनेक भाऊ आहेत स्वतःच्या सख्या भावाशी बोलत नाहीत. का बोलत नाहीत? ह्याची 2 एकर इकडं, ह्याची 2 एकर इकडं, भांडणं मधल्या 2 फुटाच्या बांधावरनं. ती भांडणं असतील तुमच्या गावात, पण ती भांडणं कोर्टात जातात. कोर्टात कोण असतात? वकील असतात. ते वकील ह्या दोघांच्या भांडणात दुसरीकडे 4 एकर विकत घेतात. पण यांना कळत नाही एकाच आई वडिलांच्या पोटी जरा मला काय घेऊन जाणार आहोत? सगळं तयार आहे. गुलाल तयार आहे, ताईनो फडकं तयार आहे, मडकं तयार आहे, रडणारी तयार आहे. आता घरला फोन करून सांगा गेला, जायच्या अगोदर रडायला चालू होते. सगळं तयार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तुमच्या नावाला लई किंमत आहे, काय नाही. आता आहेत तोपर्यंत लोक तुम्हाला एकमेकाला नावानं हाक मारतील. ज्या दिवशी मराल लोक लगेच म्हणतात बॉडी कुठंपर्यंत आल्या. एका क्षणात तुमच्या नावाचं रूपांतर बॉडीमध्ये होते. काय नाही घेऊन जायचं आपल्याला. अनेक भाऊ आहेत तिथं आपल्या बहिणीशी बोलत नाहीत. अनेक बहिणी आहेत इथं बसला, छातीवरती हात ठेवून सांगा भाऊ किती लग्न झाल्यानंतर किती दिवसात भाऊ आपल्याला फोन करतो, किती वेळा फोन करतो? नाही करत आपण. नाही वाटत बहिणीला फोन करावा. अनेक भाऊ बहिणी आहेत भांडणं आहेत कशावरनं? हिस्सा दिला नाही म्हणून. बहीण मेल्यानंतर 10,000ची जरी साडी घेऊन गेला ना माहेरची, तिला नाही कळत भाऊ शेवटचा आला उठून बघायचा आहे भावाला, नाही कळत तिला. बहीण जिवंत तोपर्यंत बहिणीला हिस्सा नाही मागायचा बरं का, हिस्सा नाही मागायचा. पण भावांनो दिवसातनं एकदा तरी आपण आपल्या बहिणीला फोन करायचा. लक्षात ठेवा आईनंतर, आई मेल्यानंतर जगात दुसरं दैवत एकमेवच आहे जे आपल्याला आयुष्यभर जगण्याचं आशीर्वाद देतं. आईनंतर एकमेव खुला आशीर्वाद देणारं दैवत आहे, ते दैवत म्हणजे आपली बहीण आहे.
आईनंतर एकमेव दैवत आपली बहीण आहे, तिच्याकडं आपण आदर्श घेतला पाहिजे. अनेक इथं मुले आहेत, छातीवरती हात ठेवून सांगा, तुमच्या गावात अनेक मुले आहेत ज्यांना सक्का बाप स्वतःचा दुश्मन वाटतोय. लगेच म्हणतात माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलंय. ताईनं तुमचा जेव्हा जन्म झाला ना, सगळ्यात जास्त जर कुणाला आनंद होत असेल पोरगा होण्यापेक्षा, ही जेव्हा जन्मले तेव्हा बापानं लाडू वाटला असतील, पण तुम्ही जन्मला तेव्हा गावाला अख्ख्या बापानं पेढं जिलेबी वाटलेली. का लेक झाली बरं का, अख्ख्या गावाला सांगतो लेक झाली बरं का. ताईनं तुमचा जन्म झाला ना, तुम्ही जन्मल्यापासून तुमच्या मृत्यूपर्यंत, तुमच्या लग्नापर्यंत सगळा खर्च, पैशाची जमणूक बाप त्यावेळी करतो. किती मुलं आहे तो, किती इथं मुले आहेत, छातीवरती हात ठेवून सांगा. मदर्स डेला, फादर्स डेला आपण आपल्या आईवडिलांचं स्टेटस ठेवतो का? ठेवतो. मग दिवाळीला किती मुलं आहेत तिथं, आईला वडिलांना विचारतात की आई हे मला कपडे नको बरं का, तुझी साडी फाटली तुला नवीन साडी घेऊ, नाही विचारत आपण. बापाचं बनेल फाटलेलं कधी दिसतं का आपल्याला? नाही दिसत आपल्याला. पहिल्यांदा बापाचं फाटलेलं बनेल आपल्याला दिसलं पाहिजे. ताईंनो, ज्यावेळी तुमचं लग्न ठरतं ना, अख्ख्या गावात सांगतो बरं का, लेकीचं लगीन ठरलंय बरं का. सकाळी उठतो, पत्रिकेवरती नाव टाकतो, तुमचं नाव टाकताना बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं का. बापाला वाटतं दारात आता फिरलेली लेक जाणार आहे. लग्ना दिवशी नवीन कपडे घालतो, डोक्याला फेटा बांधतो, लग्न मंडपात उभारला असतो, तुम्ही उभारला असता. ज्यावेळी तुमच्या डोक्यावरती अक्षदा पडतात ना, बघायचं कोपऱ्यामध्ये तुमच्या बापाच्या डोळ्यातनं अश्रू पडत असतात. का? कारण लेक आता जाणार असते, तुमची गाडी जायला निघते, बाप पुढे जातो, लेकीचा हात हातात घेतो, जावायच्या हातात ठेवतो, सांगतो जावाय बापू वर्षभर सांभाळलं बरं का, आयुष्यभर लेकीला हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले, शेवटपर्यंत सांभाळा बरं का अशीच. आणि जशी तुमची गाडी जाते, मागे जातो मंडपाच्या, त्या दरवाजापाशी उभारतो मंडपाच्या, आणि ढसा ढसा रडतो. पत्तर दिला असणारा बाप तो सुद्धा रडतो. का? लेक गेली. जगात सगळ्यात जास्त पोरीनं तुमच्यावर जर प्रेम करत असेल कोण, तर त्या माणसाचं नाव बाप आहे. बापा एवढं कोणी प्रेम करत नाही, माहिती आहे का तुम्हाला? कधी बघा ना, गावामध्ये एखादा माणूस वारलेला असतो, त्याच्या साईडला एखादं त्याचं पोरगं बसलेलं असतं, अख्खी भावकी कुणाची वाट बघत असते? लेकीची. लेक येणार आहे, लेक येणार आहे, थांबा. मग एखाद्याची लेक असते पुण्या मुंबईला, तिला सांगितलं ते बाबा तुझ्या वडिलांची तब्येत बिघडली किंवा ॲक्सिडेंट झाला आहे, बघायला जायचं आहे, गाडीत बसलं जातं, घरापाशी आणलं जातं. मग उतरताना माणूस सांगतो की बाई तुझा बाबा नाही राहिला बरं का. गाडीतनं उतरते, डसा डसा रडते, बाबा बाबा म्हणते, पळत जाते, बापाच्या प्रेताला मिठी मारते आणि म्हणते बाबा उठणार एकदा, तुझी लेक आले बाबा उठ. नाही उठत बाप. बाप मेल्यानंतर रडून उपयोग नाही. बाप जिवंत तोपर्यंत बापानं अभिमानानं स्वाभिमानानं फिरलं पाहिजे आणि छाती ठोकून सांगितलं पाहिजे, मी घरात पोरगी नाही तर मी माझ्या घरात माझी वाघीण पाळल्या. हे सांगण्याचं धाडस तुम्ही आम्ही केलं पाहिजे, यासाठी आपण जगलं पाहिजे. आणि पोरांनो, नोकरी 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 नोकरीच्या पाठीमागे लागू नका. अनेक उद्योगात त्या व्यवसाय त्या. नगरला एक बाग होती, एका बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला आली. एका पोराचं सिलेक्शन होणार, त्याला अपॉइंटमेंट लेटर हातात मिळणार, तोपर्यंत बागेतला शिपाई पळ झाला, साहेब बागेतला आत्ता गुरीला माकड मेले आणि गुरीला माकड मेल्यामुळं आपण काय ह्याला नोकरी देऊ शकत नाही. पोरगं ढसा ढसा रडा लागलं. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला आली. साहेब म्हणले हे बघ रडू नकोस, बागेतला गुरीला माकड मेले, तुला पगार क्लर्कचा मिळेल, तुला फॅसिलिटी क्लर्कचा मिळतील, पण जोपर्यंत बागेत गुरीला माकड येत नाही तोपर्यंत तुझं रोज यायचं, गुरीलाची कपडे घालायची आणि पिंजऱ्यात जाणं उभं राहायचं. म्हणला बरं आहे म्हणला, पगार क्लर्कचा. मग म्हणलं गुरीला तर गुरीला. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला आली. पोरगं रोज यायचं, गुरीलाची कपडे घालायचे, पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं. ही बारकी पोरं लय हुशार बेनी, ही जायची त्याला खायला टाकायचे. बरं आहे म्हणला, पगार चालू आणि डेली अलाउन्स पण चालू आहे म्हणला. एकदा बारक्या पोरांची ट्रिप गेली होती आणि पोरं त्याला खायला टाकायला लागली आणि खाता खाता उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता ही चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता म्हटला जीव महत्वाचा आहे, जीव महत्वाचा म्हणून जोर जोर ओरडा लागलं. ह्याच्या ओरडण्याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला आणि चौथान याच्या अंगावरती आला आणि याच्या हातावरती हात ठेवून म्हणला, लेका ओरडू नको नाहीतर दोघाची बी नोकरी जाईल. परत काय आलं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं ना, अस्वलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं. नोकरी त्या उद्योगात काहीतरी व्यवसाय करा. आणि जाता जाता एवढंच सांगतो, 3 एप्रिलला महाराजांचं निधन झालं. एक हेर औरंगजेबापाशी आला, म्हणाला हुजूर ओ कापर सिवा मर गया. औरंगजेब खाली आला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि त्या खुदाचे आभार मानत म्हणाला, हे अल्लाह रहम दल्ली, हे अल्लाह
तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, रक्त सुधा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुधा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होते ढाल आणि पळत होतं घोडं. अरे छत्रपती शिवरायांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण ताईंनो, माझ्या वडिलांचं घर 40 लाखाचं आहे, पण जन्मल्यापासून आत्तापर्यंत मी माझ्या घरात टी व्ही बघितलेला नाही. आजही माझ्या घरी कधी या कवटेमंकाळला माझ्या घरी टी व्ही नाही. माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000चा टी व्ही बसवला नाही, पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000ची शिवरायांची तर 2 तास असतं, प्रवचन 3 तासात असतं आणि गोंधळ रात्रभर असतं.